महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडमध्ये भीषण दुर्घटना। अवजड आहेवाळा डंपरमुळे आमनोलीचा प्रवासी पूल कोसळला। 4 ते 5 गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ आक्रमक। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आमनोली गावाकडे जाणारा मुख्य प्रवासी पूल बुधवारी दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। क्षमतेपेक्षा जास्त खडी भरलेला हा अवजड हायवा डंपर पुलावरून जात असताना हा अपघात झाला। हा डंपर पुलाच्या ढिगाऱ्यात अडकला असून सुदैवाने भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या दुर्घटनेमुळे परिसरातील 4 ते 5 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। जांभूळपाडा मार्गे आमनोली, दहिगाव, कोलतरे तसेच परिसरातील 4 ते 5 आदिवासी वाड्यांना जोडणारा हा एकमेव महत्त्वाचा दुवा होता। अरुंद आणि कमी वजन क्षमता असलेला हा पूल प्रामुख्याने हलक्या प्रवासी वाहनांसाठी वापरला जात असे, परंतु गेल्या काही काळापासून काही व्यावसायिक व कंत्राटदारांकडून या पुलावरून खडी आणि इतर साहित्याची अवजड वाहतूक डंपर व हायवाच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे सुरू होती। पुलाची क्षमता कमी असल्याने या अवजड वाहतुकीला पायबंद घालावा अशी लेखी व तोंडी तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार केली होती। मात्र संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असे म्हणत संतप्त नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। पावसाळा उद्या काही दिवसांवर आला आहे आणि आता त्यात शाळा महाविद्यालय सुरू होणार आणि हा पूल कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास आणि त्यांचा सुरक्षेचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे। तसेच दैनंदिन बाजारपेठ, आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक दळणवळण ठप्प झाल्याने स्थानिक नागरिक मोठ्या संकटात सापडले आहे। घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर, उपनिरीक्षक अंकुश सांगळे आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धावून पाहणी केली। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उशिराने गेल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। स्थानिक नागरिकांनी संबंधित डंपर मालक, निष्काळजी कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पर्यायी मजबूत रस्ता आणि नवीन पुलाची व्यवस्था करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी हरिचंद्र महाडिक, सहतृप्ती होईल, सुधागड।